आज रमाकांत साहेबांना भेटल्याशिवाय मी इथून हटणार नाही. मला त्यांना भेटायचंय आत्ताच्या आत्ता. मलाही बघायचंय अशा कुठल्या मीटिंग मध्ये ते बिझी आहेत की माझ्याशी तुम्ही मला मदत करण्याचं कबूल केलं होतं, त्याचं काय झालं? नाही, पण मला नाही वाटत आता की मी तुमची काही मदत करू शकेन. काय? कसं आहे अभ्यंकर, मी खूप प्रयत्न केले, पण इतकी मोठी रक्कम उभी करणं अवघड आहे. अवघड आहे? रमाकांत साहेब तुम्ही काय बोलताय हो? अभ्यंकर, सगळीकडून हात अडकल्यासारखे झाले तो. त्यातून ते नवीन काम सुरू केलंय, तिथे पैसे गुंतलेत. तुम्हीच सांगा अभ्यंकर, 5 करोड इतकी मोठी रक्कम मी कशी उभी करणार? नाही, मला बोलताना दुःख होतोय, पण अभ्यंकर आय एम सॉरी. या वेळेला मी तुमची काहीही मदत करू शकत नाही. मम्मा, आम्ही दिवस रात्र मेहनत करू, आपलं चॅनल नक्की वाचेल. हो ना दी? मम्मा मम्मा प्लीज हा विचार मनातनं काढून टाक. हे बघा, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण हे चॅनल हे तुमच्या डॅडींचं स्वप्न आहे आणि ते आपण अर्ध्यावर तर नाही सोडू शकत ना. अगं, थोडेच दिवसांचा प्रश्न आहे. आपण आता घर गहाण टाकू, एकदा का आपल्या चॅनलचा पुन्हा जम बसला की सोडवून घेऊ ना आपण आपलं घर. एखाद्या गरीबाची जमीन काढून पैसेवाल्याच्या घशात घालणार, मग त्या गरीबाची पोरं बाळ उपाशी मेली तर तुम्हाला त्याचे तळतळाट नाही का लागणार? तळतळाट कशाला? आणि ज्याला जमीन घेऊन देणार त्याचे आशीर्वाद लागतील की. यांचा तळतळाट त्यांचे आशीर्वाद झालं फिट्टमपाट, वर पैसेही मिळणार आहेत. आता खरा वारस जन्माला येणार आहे या वाड्याचा, त्याच्या पायाशी ठेवायला गाव नको का माझ्या खिशात? आबांनंतर मी आणि माझ्यानंतर तो या घराण्याची परंपरा चालवणार आहे. आपल्या गावाचा आणि परिसराचा विकास व्हावा असं तुला मनापासून वाटतं ना? मग त्यासाठी माणूसही स्वच्छ व्यक्तिमत्वाचा असायला हवा. एक चांगला राजकारणी बनण्यासाठी आवश्यक असणारे सगळे गुण आहेत तुझ्याकडे. म्हणून सांगते, सोनालीने तुझ्या पुढे ठेवलेल्या प्रस्तावाचा नीट विचार करावास. मुक्ताचा मुलगा रुद्र अजूनही याच वाड्यात आहे, त्यामुळे त्याचा हक्क त्याला द्यावा लागणार. नाही, मुक्ता या घरची सून नाही, तिला काय बी मिळायचं नाही. व्ही न्यूज चॅनलची पूर्णपणे वाट लावली होती अभ्यंकरांनी. त्या रमाकांत प्रभूंना आपलं चॅनल विकायची सगळी तयारी केली होती त्यांनी. रेवती मॅडमनी वेळीच त्यांचा हा डाव हाणून पाडला म्हणून इतकं तरी वाचलं. पण तुम्ही काळजी करू नका मॅडम, आपल्या नोटीस प्रमाणे त्यांच्याजवळ आता थोडेच तास शिल्लक आहेत आणि त्यांना आपल्याला नुकसान भरपाई ही द्यावीच लागेल. आणि ती मिळाली तर घर गहाण ठेवण्याची वेळच येणार नाही. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. कालपर्यंत माझ्या मागे मागे धावणारा हा रमाकांत प्रभू आज मी अडचणीत आहे बघून मला मदत करायची सोडून लगेच हात वर करून मोकळा झाला. स्वतःच्या स्वार्थासाठी माझा वापर करून घेतला, ते सोयीनं विसरला. ठीक आहे, आज माझे दिवस वाईट आहेत. आता ह्यातून माझा मलाच मार्ग काढायला हवा. तुमचा होकार आणि पाठिंबा असेल तर मी इलेक्शन लढवायला तयार आहे. खरंच बोलताय सर जावई बापू? मनापासून सांगताय? बाबा, अगदी मनापासून सांगतोय मी. अहो, परिसराच्या विकासासाठी तुमच्यासारख्या तरुण शिकलेल्या नव्या उमेदवाराचीच गरज आहे. तुम्ही समंजस आहात, निर्लोभ आहात, याचा विचार मी मतदार निवडून देताना करणारच की नाही काय?